आज दिनांक 16 जून 2025 को मनपा की स्कूल में 9वीं 10वीं वर्ग का उद्घाटन। जलगांव शहर के लाड़के आमदार राजू मामा भोले, महानगर पालिका आयुक्त प्रशासक ज्ञानेश्वर ढेरे साहिब और जलगांव मनपा उपायुक्त निर्मला गायकवाड़, माजी नगर सेवक प्रशांत नाइक, मनपा प्रशासन अधिकारी खलील शेख, जलगांव समस्त मेमन जमात के अध्यक्ष कादिर कच्ची, नईम मेमन, साहिल मेमन तथा स्कूल के मुख्याध्यापक, शिक्षक और विद्यार्थी उपस्थित थे। इस स्कूल में 9वीं 10वीं को मान्यता प्राप्त करने में विशेष प्रयत्न माजी नगर सेवक प्रशांत नाइक ने किया, इसीलिए ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन ने उनका आभार माना व उर्दू शिक्षक ने शाल श्रीफल देकर उनका सत्कार किया। क्या करता पाठपुरावा करणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुधारणामध्ये सुद्धा लक्ष घातलं पाहिजे आणि अशा याला वेळोवेळी आम्ही मदत करायला तयार आहोत। आता मागच्याच आठवड्यामध्ये एक आपल्याकडे आपल्या फेडरेशन मार्फत 2 खोल्यांचे बांधकाम झालं। त्यांनी सांगितलं की आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे आणि विद्यार्थ्यांना बसायची सुद्धा सोय नाही, तर आम्ही 2 शाळा बांधलेल्या आहेत आणि पुढे 9वी आणि 10वी करता जे विद्यार्थी 8वी पर्यंत पास होतात त्यांना पुढची सोय व्हावी म्हणून पुढचे वर्ग चालू करणं गरजेचं आहे। तर त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या विनंतीनुसार आणि आपले शहराचे आमदार राजू मामा भोले यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही या 2 शाळांना लगेच मान्यता सुद्धा दिलेली आहे। तर आपण या शाळेच्या शिक्षकांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये लक्ष दिलं पाहिजे। त्यांचे पालक जरी काही मजुरी करणारे असतात, मोलमजुरी करून चालणारे असतात, गरीब असतात, तर त्यांच्या मुलाकडे आपण त्यांचे पालक म्हणून बघितलं पाहिजे आणि त्यांचं काय त्यांच्यात गुण आहे ते आपण तपासून त्याप्रमाणे त्यांना पुढचं शिक्षण दिलं पाहिजे किंवा त्या पालकांना वेळोवेळी बोलवून आपल्या विद्यार्थ्यांमध्ये काही गुण असतील तर ते त्यांना सांगितलं पाहिजे। चांगले गुण असतील तर ते काय चांगलं करू शकतील हे समजून सांगितलं पाहिजे। आणि मला एवढंच या निमित्ताने बोलायचं आहे की चालू आर्थिक वर्षामध्ये आपल्या विद्यार्थ्यांची सर्व शैक्षणिक त्याच्याबरोबर कला क्रीडा सर्व गुणामध्ये आपल्याला समज घेऊन आली पाहिजे। या दृष्टीने मी सर्व शिक्षकांकडून सुद्धा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो।